इंग्लिश मिडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मिडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर KGची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मिडियमची चालू करणार. आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झाली मराठी मिडियम ती 10वीपर्यंत तशीच संपवून देणार. पण त्या दरम्यान जे मराठी मिडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मिडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही. आता जी शिक्षक तिसरीला शिकवत आहेत त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी. 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मिडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी. आता त्याच दरम्यान खूप शिक्षक हे रिटायर देखील होतील. पण लोकांची मागणी आहे. अनेक लोकांची खरं तर CBSEची मागणी होती. CBSEमध्ये तर मराठी कंपल्सरी विषय देखील नाही. पण SSCच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मिडियमपासून सुरू केल्या. निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतो. खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता या ठिकाणी खूप लोकांनी इंग्लिश मिडियमसाठी विरोध केला. जर त्यांनी त्यांचे मुलं आपत्य कुठल्या मिडियममध्ये शिकतात ते बघितलं तर त्यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. म्हणजे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मिडियम शिकतील आणि गोरगरिबांची मुलं ही मराठी मिडियममध्ये शिकतील. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे गोरगरिबांसाठी न्याय देण्यासाठी नाईक साहेबांनी सर्व शाळा इंग्लिश मिडियम करण्याचा त्याने प्रस्ताव मांडलेला आहे. आता ते पुढे अजून चर्चा बाकी आहे. तो मंजूर 100% त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर इतर देखील शिक्षणाच्या दृष्टीने ॲप्टिट्यूड टेस्ट, अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीने करिअर गायडन्स आणि नवीन विषय सिविक सेन्स जे आपल्या साफसफाई जे पब्लिक अवेअरनेस आहे जे शाळेमधूनच शिकून पाठवलं तर निश्चितच अवेअरनेस त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं सब्जेक्ट शाळेमध्ये आपल्या शिकवण्याचं धोरण या ठिकाणी सादर केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे बघा की ज्या ठिकाणी शिक्षण सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी ठरावामध्ये मांडलेलं आहे की यावर्षी आपण काही नवीन शिक्षण भरती करू, पण पुढच्या वर्षीपासून जे आपले शिक्षक आहेत त्यांना ट्रेन करू. शेवटी ते शिक्षकच आहेत, शिकूनच ते या शिक्षक बनलेले आहेत. त्यामुळे नवीन शिक्षक बनलं, शिक्षण घेतलं, ट्रान्सलेशन वगैरे शब्द वगैरे त्या ठिकाणी शिकले तर निश्चितच ते इंग्लिश मिडियम देखील शिकू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या नोकरी अबाधित राहून आपल्याला दर्जाचं शिक्षण भेटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि आता हे धोरण पास करतो यानंतर अंमलबजावणीचे सर्व अधिकारी सन्माननीय आयुक्त महोदय आहेत आणि आयुक्त महोदय त्या प्रकारचं तसे निविदा काढतील, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी हायर करतील आणि ट्रेनिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी सेट करतील आणि एक कालबद्ध प्रोग्रामच्या माध्यमातून आता तर ज्युनियर KG पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मिडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम करते. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून स्पष्ट करू इच्छितो भूमिका, कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आमचा विरोध नाही. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि तोंडावर बोट असलेले विरोधक, अपवाद आमचे नगरसेवक अभिजित देसाई सोडले तर, यांनी जो ठराव मान्य केला की सरसकट सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा विरोध आहे. सभागृहात आमच्या नगरसेवकांनी ते मांडलं आहे आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा विविध मराठी या विषयावर काम करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्र असतील, इतर सामाजिक संस्था संघटना यांना घेऊन आम्ही विरोध करणार आहोत. अत्यंत उत्तम नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मराठी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. अगदी 1000-2000 घणसोलीमध्ये शाळा क्रमांक जी 42 आहे तिथे 3500 विद्यार्थी मराठी माध्यमात शिक्षण घेत आहेत. अशा वेळी आपण त्या शाळा बंद करून तिथे इंग्रजी माध्यम सुरू करणार आहात का, हा सवाल आम्हाला सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे. आपण जर प्रयोग करायचेच असेल की ज्याची पटसंख्या 20 आणि 25% कमी आहे, अशा सुद्धा 5-7 शाळा आहेत जिथे 75 आहे, 100 आहे, 150 आहे, ज्या 200 पटसंख्येच्या खाली आहे तिथे आपण निश्चितपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रयोग करावा. पण तरीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे पुरेसं आहे का? एकाच बाजूला 10 दिवसांपूर्वी
महानगरपालिकेच्या शाळेचे स्लॅब कोसळत आहेत, RTईची नीट अंमलबजावणी या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात होत नाही, शिक्षकांची मराठी माध्यमातल्या शिक्षकांची वानवा आहे, हे सगळं विचार करता त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नवी मुंबई महानगरपालिकेकडे नाही. घाईघाईत घेतलेला हा निर्णय आहे आणि याच्या मागे मोठं अर्थकारण आहे. थोड्या काही वर्षांनी या महानगरपालिकेच्या शाळा खाजगी संस्थांना द्यायच्या, ज्या पद्धतीने CBSEच्या शाळा सुरू केल्या आणि खाजगी संस्थांना करोडो रुपये त्या संदर्भात दिले जातात. याच्या मागे सरळ सरळ आर्थिक कारण आहे, भ्रष्टाचार आहे आणि या संस्थांचं खाजगीकरण मराठी माध्यमाच्या शाळांचं करायचं असा आमचा स्पष्ट आरोप आहे. एकाच बाजूला म्हणायचं गोरगरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये का, पण गोरगरिबांच्या मुलांना असलेल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा देऊ नये का, हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून विचारतोय. ज्या शाळेचा स्लॅब कोसळला त्या शाळेचं कुठल्याही पद्धतीने फायर ऑडिट झालेलं नाही. अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये संपूर्णतः 51 शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही याचं माहितीच्या अधिकारात उत्तर महानगरपालिकेने सर्व प्राचार्यांनी जे लिहून दिले ते आम्हाला दिले. म्हणजे आमच्या मुलांनी त्या अग्नितांडवात होरपळावं, मात्र तुम्हाला काही करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा रेटायच्या आहेत, पण आहे त्या सुविधा देण्याचं काम महानगरपालिकेकडून होत नाही याचा हा डळडळीत पुरावा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी सन्माननीय अमित साहेबांना, आमच्या नगरसेवक असेल, आमची संपूर्ण शहर कमिटी असेल, हा विषय यापूर्वीच सांगितलेला आहे. मराठी अभ्यास केंद्र अनेक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन लवकरच महानगरपालिकेच्या बाहेर या नवी मुंबईत विविध ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करू. या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अगदी गणेश नाईक साहेब असतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटून ही गोष्ट आम्ही त्यांच्याकडे प्रकर्षाने लक्षात आणून देणार आहोत.